नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरची योजना, ट्रॅक्टर तुम्हाला कसा घ्यायचा आहे याच्या संदर्भात पूर्ण माहिती मिळणार आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक आणि शेअर जरूर करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती ट्रॅक्टर संदर्भात घेणार आहोत की महाडीबीटीच्या अंतर्गत ट्रॅक्टर घ्यायचा आहे। मी तुम्हाला काही असं स्क्रीनवर बोलेल, फक्त ऐकण्याकडे पण लक्ष द्या। अर्ज कसा करायचा आहे पूर्ण माहिती मिळणार आहे। जरी स्क्रीनवर काही चेंजेस नाही दिसला, तुम्हाला बदल नाही दिसला, तर तुम्हाला माहिती मात्र सांगणार आहे। ठीक आहे, तर महाडीबीटीची ट्रॅक्टर योजना जी आहे आता ती 2023 साठी पण ऑलरेडी त्याचं बजेट पण येण्याच्या तयारीत आहे आणि ती लॉटरीच्या अंतर्गत असते हे तुम्हाला माहितीच आहे। पण ट्रॅक्टरसाठी अर्ज करणे पण गरजेचं आहे, बरोबर। तर महाडीबीटीच्या अंतर्गत ट्रॅक्टरवर तुम्हाला अर्ज करता येईल। त्याच्यासाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जात आहे। त्याला अनुदान किती आहे, त्याच्या पात्रता काय आहेत, ह्या सगळी माहिती याच्यामध्ये मिळणार आहे। तर सुरुवात आपण पात्रतेपासूनच करूयात की कोण याच्यासाठी कुठल्या शेतकऱ्यांना घेता येणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा गोष्ट असं आहे की आधार कार्ड तर गरजेचं आहे, आधार कार्ड असणं, बरोबर। आधार कार्ड महत्वाचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे 7/12/8 असावं लागतंय। त्यानंतर शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्यांना जास्त लाभ मिळणार आहे, ओपन असेल तरी त्यांना मिळणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एक अर्ज केला आणि त्याच्या अंतर्गत जर समजा तुम्हाला ट्रॅक्टर मिळाला तर ट्रॅक्टरच्या म्हणजे तुम्हाला एक मिळाल्यानंतर दुसरा घेता येणार नाही। ठीक आहे, तर आपण ट्रॅक्टरचा अर्ज कसा करायचा आहे याच्या संदर्भात पण आपण बघणार आहोत। मी तुम्हाला अर्ज करत आणखीन काही गोष्टी सांगणार आहे। तर आपण अगोदर बघूयात की महाडीबीटीच्या फार्मर वेबसाईटवर यायचंय, लॉग इन करायचं। रजिस्ट्रेशन जर तुमचं नसेल तर नवीन अर्जदार नोंदणीचं आपल्या व्हिडिओमध्ये, चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये कृषी यांत्रिकीकरण रजिस्ट्रेशन कसे करावे त्याच्यावरचा व्हिडिओ आहे, तो पूर्ण बघा। आणि त्यानंतर इथे येणार तुम्ही या पेजवर। तर मी इथे हे डेमो आयडी न लॉग इन करतोय। लॉग इन झाल्याच्या नंतर आपण बघायचंय, कॅप्चा राहिलाय, लॉग इन करावं, ते क्लिक केलं मी। ठीक आहे, तर या योजनेमध्ये ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळते, तर ती पूर्ण बघा। आता सध्या महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रात महाडीबीटीच्या अंतर्गत ही योजना भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी ऑफर केलेली आहे, बरोबर। शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढवावी आणि उत्पन्न सुधारण्यासाठी ही या योजनेचा उद्देश आहे। तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात आहे, तर जसं पात्रतेमध्ये सांगितलं मी तुम्हाला की अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि महाराष्ट्रातील जमीनधारक शेतकरी असावा लागते। अर्जदार ट्रॅक्टरचा मालक असावा, म्हणजे स्वतःच ट्रॅक्टर घेण्याचा त्यांचा हे असावा, त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला असावा किंवा घेण्याची म्हणजे घेण्यासाठी प्रयत्न करणार असावा। त्यानंतर जी योजना आहे, ही योजना आहे, याचे जे काही नियम आहेत त्या नियमाला पूर्ण फॉलो करून घेतला पाहिजे, बरोबर। किंवा याचे जे मार्गदर्शक तत्व आहेत, अर्जदाराचे उत्पन्न वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील। त्यानंतर तुमचे कृषी सहाय्यक आहेत त्यांना भेटावं लागेल। याच्या संदर्भात लॉटरी कधी निघणार आहे याला मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की याला अनुदान किती आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। हा व्हिडिओ पूर्ण थोडासा मोठा होईल, पण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे। स्किप काय करू नका। तुम्हाला असं वेळ नसला तर याच्यामध्ये स्क्रीनवर काही नाही दिसलं तरी साईडला ठेवा आणि ऐका। ऐकल्याने सुद्धा तुम्हाला याची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे। तुमच्यापाशी आधार कार्ड तर आहेच, पॅन कार्ड लागणार आहे, बँक खात्याचं पासबुक लागणार आहे, स्टेटमेंट लागणार आहे, 7/12/8 हे लागणार आहे। जातीचं प्रमाणपत्र असलाच, म्हणजे जर समजा अनुसूचित जाती जमातीतून असाल तर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतंच। उत्पन्नाचा दाखला तर जर समजा तुम्हाला शोरूमवाल्याने सांगितलं की किंवा कृषी सहाय्यकाने सांगितलं तर तुम्ही द्यावं लागेल। त्यानंतर ट्रॅक्टर जिथनं खरेदी केला ते तुम्हाला तर मिळणारच आहे, जीएसटी बिल मिळणार आहे, आरसी बुक मिळणार आहे, ट्रॅक्टरची इन्शुरन्स काढावं लागेल। या वेगवेगळ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील, बरोबर। आता झालं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, तुम्हाला सगळं सांगितलं की त्यानंतर कॉन्सेंट लागणार, म्हणजे स्वयंघोषणापत्र लागतंय आणि पूर्वसंमती लागते। इथं जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हा ऑप्शन आहे पूर्वसंमतीचा, हा पण महत्त्वाचा आहे।
आता बघूयात अर्ज कसा करायचा. अर्ज तुम्हाला हे दिसतंय, तुम्ही आतापर्यंत बघतायच की कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत करायचा आहे. बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. मी हाच व्हिडिओ सेम तुम्हाला मी 2 मिनिटात पण अर्ज करण्याचं सांगणार आहे, ते पण आहे, तो पण मी शॉर्ट मध्ये टाकणारच. मी तुम्हाला फक्त अर्ज कसा करायचा आहे ते पण सांगणार आहे आणि पूर्ण माहितीसह हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तर पूर्ण बघा आणि अर्ज कसा करायचा याच्यानंतर लगेच व्हिडिओ मी याच्यातून तुम्हाला टाकणार आहे. ठीक आहे. तर कृषी यांत्रिकीकरणाच्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्य घटक निवडायचा आहे. बघा मुख्य घटक काय आहे, इथं निवडावरती आल्यानंतर इथं तुम्हाला दिसणार नाही आता स्क्रीनवर, पण इथं 2 ऑप्शन येतात. एक येतो बघा हा, जसा कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, आणि दुसरा आहे भाडेतत्वावरच्या सुविधा सेवा केंद्र. आपल्याला त्याची गरज नाही, आपल्याला काय पाहिजे, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. खूप लोकांनी बघितलेलं असणार आहे, पण माझी सांगण्याचा जो वे आहे, मार्ग आहे, किंवा मी माझी सांगण्याची पद्धत आहे, हा तुम्हाला दुसऱ्या युट्यूबरनं जर सांगितलं तर चॅलेंज. मी कुणाला चॅलेंज करत नाही, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन जशी पाहिजे तेच तुम्हाला मिळणार, ॲक्युरेट मिळणार आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार. बरोबर. तर नुसता अर्ज करायचा, युट्यूबला व्ह्यू मिळतील वगैरे काही असा उद्देश नाही. याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲक्युरेट मिळावी हाच उद्देश आहे. ठीक आहे. तर बघा कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, त्यानंतर तपशिलामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आहे, इथं तुम्हाला दिसेल नाही दिसेल, पण मी तुम्हाला डायरेक्ट क्लिक करून दाखवतो. ट्रॅक्टर, इथं तपशिलामध्ये ट्रॅक्टर टाईप जरी केलं तुम्ही तरी येत आहे. बरोबर. आता बघा व्हील ड्राईव्ह प्रकार आहे हा जो दिसतोय तो. आता 2 चाकाचे पण आहेत आपल्याकडे ट्रॅक्टर, हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या याच्यासाठी शेतीच्या कामासाठी असतात ते, रिपर विडर सारखे छोटे छोटे. बरोबर. तर 2WD मध्ये आपल्याला काही घ्यायचा नाही. जर घ्यायचा असेल तर तो मिनी मध्ये तुम्ही घेऊ शकता. मिनी ट्रॅक्टरला त्याला बी अनुदान आहे, त्याचं काय घेऊ शकता. पण आपल्याकडे ट्रॅक्टर म्हणलं की मोठा ट्रॅक्टर पाहिजे, म्हणजे 4WDचा 4 व्हीलरचा पाहिजे. बरोबर. आता त्याच्यामध्ये HP मध्ये तुम्ही मिनी पण घेऊ शकता. 8 ते 30 PTOचा, म्हणजे छोटे जे ट्रॅक्टर आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता बघा म्हणजे 8 ते 30 PTO HP. बरोबर. असा बी आहे. 31 ते 40चा बी आहे, मीडियम पण आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे ऑलरेडी. सगळ्या शेतकऱ्यांना ह्या ट्रॅक्टरच्या संदर्भात जवळजवळ इन्फॉर्मेशन माहितीच आहे. फक्त लिगल वे आणि त्याची इन्फॉर्मेशन जी आहे की तुम्हाला ॲक्युरेट कसं पाहिजे, त्याचा लाभ कसा घ्यायचा, ही थोडीशी काही कमी जास्त माहिती असल्यामुळे थोडंसं. पण हा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुमच्या माहितीमध्ये 100% बदल होणार. बघा आता हा 31 ते 40 आहे आणि हा ऑप्शन आहे 41 ते 70 HP चा. म्हणजे जितका तुम्ही जसं आता हा बघता समोर जो स्क्रीनवर दिसतोय, हा काही व्हिडिओ म्हणजे आपला स्पॉन्सर नाही, पण व्हिडिओमध्ये जसं ट्रॅक्टर दिसतोय तुम्हाला, हा मोठा दिसतोय, नवीन ट्रॅक्टर आलेला दिसतोय. मला काही याचं हे माहित नाही, मॉडेल नंबर माहित नाही, पण अर्जुनच आहे किंवा महिंद्राचा आहे. बरोबर. तर हा 50 HP पेक्षा तर पुढचा असेल. उद्देश हा आहे की 50 HP पेक्षा पुढचा असेल. तर इथं आपल्याला काय करायचंय, हा ऑप्शन निवडायचा आहे 41 ते 70 मधला, म्हणजे 50 HP पासून तुम्ही 70 HP पर्यंतचा मोठा ट्रॅक्टर घेऊ शकता. बरोबर. इथपर्यंत समजलंय. आता त्याच्यानंतर बघा इथं आहे ऑप्शन, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही, याची मला जाणीव आहे. आता हे पण मी तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागं आणि ह्यांनी इथं सांगण्याच्या पाठीमागं पण एक उद्देश आहे. खूप लोक अर्ज करतात आणि लगेच घाईगडबडीनं, किंवा एखादा जर शेतकरी असेल, ट्रॅक्टर घेण्याच्या दिवशीच त्यांना कळलं असतं की याच्यात मिळते, ट्रॅक्टरच्या दिवशीच म्हणजे खरेदी दिवशीच याला अर्ज बी करतात. असं होतंय, खूप ठिकाणी घडलंय. तर असं न होता आता बघा काही लोकांना जी वे आहे, म्हणजे मार्ग जो आहे की कसा, यांचं काय म्हणणं आहे, कृषीचं काय म्हणणं आहे, कृषी विभागाचं, की तुम्ही काय आहे, तुम्ही अगोदर ट्रॅक्टरला अर्ज करा. अर्ज केल्यानंतर इथं हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला पूर्वसंमतीचा मेसेज येईल. त्याच्यानंतर तुम्हाला लॉटरीमध्ये नाव लागलेलं आहे ते कळेल, SMS कळेल, SMS येईल, तुम्हाला बोलवलं जाईल आणि बोलवल्याच्या नंतर त्याची लॉटरीची सोडत असणार. मग तुमचं ते कृषी विभाग ठरवून देते की अशा अशा विभागात लॉटरीची सोडत ठेवलेली आहे. मग तिथं जायचं तुम्हाला मग तिथं ते जशी त्यांची पद्धत असेल त्याप्रमाणे सांगितलं जाणार की अशा अशा व्यक्तीला ट्रॅक्टर लागलेला आहे. तालुक्यात 1 असतील, 2 असतील, 3 असतील,
याची जास्त संख्या आहे का नाही मला माहित नाही, मी आतापर्यंत ज्या सोडत बघितल्यात त्या सोडतीमध्ये 3 ट्रॅक्टर पर्यंत तर मी पाहिले. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला पूर्वसंमती येणं गरजेचं आहे. त्यानंतर अवजाराची खरेदी विदाऊट पूर्वसंमतीच्या करायची नाही. त्यानंतर पण जर समजा असं असेल, आणखीन एक याच्यात एक ऑप्शन आहे, फक्त जर समजा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केलाय, आता हा लिगल आहे नाही माहित नाही, पण तुम्ही जर त्याची बिलं जर नाही घेतली, पण आता असं होत नाही, ट्रॅक्टर खरेदी करताना बिल जीएसटी सहित लगेच होते पावत्या. जर झालं तसं, जर तुमच्या शोरूमवाल्याने जर सांगितलं की पूर्वसंमतीपर्यंत बिल तुम्हाला ट्रॅक्टर तर घ्यायचं आहे अर्जंट, बिल तर नाही पाहिजे. जर शोरूमवाले म्हणत असतील तर ठीक आहे की तुमची पूर्वसंमती जी आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला बिल देऊ, तर एकदम ठीक आहे, मग बिनधास्त खरेदी करू शकता. पण याच्यासाठी तेच महत्वाचं आहे की विदाऊट पूर्वसंमती, आता हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, पण ऍक्च्युअल रियालिटीमध्ये प्रकार वेगळाच घडतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर 41 ते 70 HP अंतर्गत तुम्ही कुठलाही मोठा ट्रॅक्टर घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सगळ्या पात्रता सांगितल्यात, सगळं काय आहे इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला याचा ईमेल येईल, त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS येईल, त्याची पावती प्रिंट आउट काढून ठेवा. त्यानंतर जे संबंधित अधिकारी आहेत तुम्हाला सांगितलं, कृषी सहाय्यक, क्लस्टर ऑफिसर यांच्या संपर्कात राहा. ती वेळोवेळी तुमच्या जे काही इन्फॉर्मेशन येणार आहे याच्या संदर्भातल्या, लॉटरीच्या संदर्भातल्या, कधी सोडत आहे याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यांच्याकडून मिळणार आहे. त्यामुळं सगळंच SMS मध्ये मिळेल किंवा हे असे विचार न करता, एखाद्या दिवस तुमचं DND असू शकतं, मोबाईलला SMS ब्लॉक असू शकतात, तुम्हाला कळणारही नाही कधी आलं कधी झालं, तर असं होतं कामा नये. संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी तुमचा संपर्क असला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आणि एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला की तुम्हाला अनुदानाची रक्कम जी आहे ते तुमच्या थेट खात्यात येणार. म्हणजे त्यासाठी तुम्हाला सांगितलं की लॉटरी पद्धत होणार, सिलेक्ट होणार, त्याच्यानंतर तुम्हाला त्याची जी काय इन्फॉर्मेशन आहे, पैसे येणार आहेत, ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर. तर आता जी याच्यामध्ये आहे की आणखीन एक आहे की मी तुम्हाला आता दोन चार रक्कम सांगणार आहे की कुठल्या ह्याला किती पैसे आहेत. याच्यामध्ये मी जर म्हणलं तुम्हाला की इथं सांगतोय मी किंवा 20,000 रुपये, 25,000 आहेत, 50 आहेत किंवा 1.5 लाख आहेत, 1.25 लाख आहेत, जी काही रक्कम सांगेल XYZ, ती रक्कम ऍक्च्युअल मध्ये वेगळी असू शकते किंवा कृषी विभागाकडून त्याच्यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात, हे पण ध्यानात ठेवा. नाहीतर तुम्ही व्हिडिओ बघताल, व्हिडिओमध्ये मी सांगितलं 2 लाख आहे आणि तुम्ही जर म्हणले नाही तुम्ही तर 2 लाख म्हणले, असं काही नाही, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. समजलं? हे तर महत्वाचं आहे. आता सगळी ही जी इन्फॉर्मेशन आहे ते ही काही मी माझ्या मनाची सांगितलेली नाही, मी जी काही याच्यामधनं थोडासा अनुभव घेतलेला आहे, काही अधिकाऱ्यांशी बोलून याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यावर माझी याच्यावर म्हणजे पूर्ण अशी पकड आहे की या योजनेच्या संदर्भात माझे जास्तीत जास्त व्हिडिओज याच्यावरती आहेत, कारण या योजनेच्या अंतर्गत टोटल 382 यंत्र मिळतात. 382 यंत्रावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक तर जरूर करा. आता इथपर्यंत समजलं आणि इथनं तुम्हाला ऑलरेडी सगळं माहित आहे. हा पूर्वसंमतीचा ब्लॉक याच्यावरती क्लिक केलं, जतन केला, इथं जतन केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं पेज येणार आहे, त्या पेजवर क्लिक करायचं आहे. साधं सिंपल आहे एकदम, पूर्ण माहिती आहे. इतकी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दुसरं युट्यूबवर जर सापडले तर माझा नंबर खाली आहे, डायरेक्ट तुम्ही मला सांगा की इतकी इन्फॉर्मेशन कोण देते. आपण कोणालाही चॅलेंज करत नाही, पण माझा इन्फॉर्मेशन देण्याचा मार्ग असा मी वेगळ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की तुम्हाला समजावं. ठीक आहे, आता ही जी सबसिडी आहे तुम्हाला कशी मिळणार आहे याच्या संदर्भात लोक सांगतात की यांना भेटा त्यांना भेटा. बरोबर. आता बघा, हा तिथनं आपण क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करायचे आलो आणि इथं बघा हा पहावर आहे, याच्यावरती क्लिक करायचंय आणि ट्रॅक्टर हा आता इतक्यापर्यंत एवढे अर्ज केलेत आपण. बरोबर, हे सगळं तुमच्यासाठी मी डेमो मध्ये केलेलं आहे. पण इथून पुढे पण असेच आहे की 1 नंबरला मला ट्रॅक्टरच हवाय, 2 नंबरला हे वेगवेगळे तुमचे पाठीमागचे सिलेक्ट असे ज्याची आवश्यकता कमी आहे. तुम्ही जर मल्टिपल अर्ज केला असतील तर ज्याची जशी आवश्यकता आहे त्याच्यानुसार इथे निवड करायची आणि अर्ज करायचा. आता इथं झाल्याच्या नंतर मेनू किंवा अर्ज सादर करा आहे, मी इथून पुढचं ऑप्शन दाखवत नाही, पण अर्ज सादर करा केलं की पेमेंटचा बॉक्स येतो.
आणि साधं सिंपल आहे. आपलं पेमेंट कसं करायचं आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो 2 मिनिटाचा आहे, एकदम तो बघू शकता. एकदम साध्या सिंपल रित्या मी आता इथनं करत नाही. मी जर केलं तर पुन्हा नंतर आणखीन मला जर एखाद्याला जर डेमो सांगायचा असेल तर याच्यात मला करता येणार नाही. त्या कारणानुसार मी तुम्हाला इथं अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर पुढचं ऑप्शन तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे. पेमेंट आणि पावती कशी काढायची तशी काढा. सिंपल आहे. फक्त 23 रुपये लागतात अर्जाला. 23 रुपयात तुमचा अर्ज आणि तुमच्या मोबाईलवरून पण कसं करायचं आहे याची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एकदम सविस्तर हा व्हिडिओ जो आहे ना एकदम सविस्तर आहे असं मला वाटतंय. आणि जरी याच्या संदर्भात आणखीन माहिती हवी असेल तर तुम्हाला माहिती आहे कमेंट बॉक्समध्ये यायचं, बिनधास्त कमेंट करायची याच्या संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन असेल आणि तो प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी 100% प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आता हे जे सगळं तुम्हाला ट्रॅक्टरच्या अनुदानाचं भेटलंय, आता हा तुम्ही ऐकलाय, तुम्ही हा बघितलाय हे कसं माहित आहे, पण हा व्हिडिओ 100% ऐका तरी, नाही तर बघताना तुम्हाला बोर वाटेल, पण इन्फॉर्मेशन सांगताना मी सांगितलेली जी आहे ती इन्फॉर्मेटिव्ह आहे, एकदम महत्वाची आहे. ठीक आहे. तर आणखीन एक याच्यानंतर आपला जो व्हिडिओ येणार आहे तो सेपरेट फक्त अर्ज कसा करायचा आहे याच्यावरचा आहे. डायरेक्ट तो मी 2 मिनिटात सांगणार आहे तुम्हाला. त्याची काय तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पण हे महत्वाचं असं आहे की इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळावी हा उद्देश होता. आता याच्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे तो पण बघा. ट्रॅक्टरला डायरेक्ट अर्ज कसा करायचा आहे, ट्रॅक्टर संदर्भातली पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला मी कव्हर केलेली आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ तर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.